सरनाईक कॉलनीतील बंद बंगल्यातील घरफोडी प्रकरण उघडकीस. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कामगिरी. 3,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापुरातील सरनाईक कॉलनी टाकाळा परिसरातील बंद बंगल्याचे कुलूप तोडून झालेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 3 संशयितांना अटक करून 3,13,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दिनांक 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान झालेल्या या घरफोडीतून 2 LED टीव्ही, देवघरातील चांदीच्या मूर्ती, नाणी, तांब्याची भांडी आणि रोख रक्कम असा एकूण 3,13,000 रुपयांचा माल चोरीला गेला होता. याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तपास पथकाने कनेरीवाडी येथे सापळा लावून तिघांना ताब्यात घेतलं. त्यांच्या ताब्यातून व त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 2 LED टीव्ही, चांदी व पितळेच्या मूर्ती, नाणी, तांब्याची भांडी, रोख रक्कम, मोपेड गाडी व मोबाईल हँडसेट असा एकूण 3,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील इतर 2 साथीदार अल्पवयीन असल्याचे समोर आले असून त्यांचा शोध सुरू आहे. सर्व संशयितांना पुढील तपासासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, योगेश गोसावी, संतोष बर्गे, समीर कांबळे, राजू कांबळे, शिवानंद मठपती, प्रदीप पाटील, विशाल खराडे, परशुराम गुजरे, गजानन गुरव, अरविंद पाटील व राजेंद्र वरंडेकर यांचा समावेश होता.